एकनाथ महाराज की जय. मंडळी, हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सदस्यत्व घ्यायला विसरू नका. एकनाथ महाराज हे लहानपणापासून हुशार होते आणि त्यांचं एकच ध्येय होतं, भगवंताचं नामस्मरण. तेव्हा लहानपणीच त्यांनी घर सोडलं, परंतु दुर्दैव असं लहानपणीच त्यांचे आई वडील दोन्हीसुद्धा वारले आणि चक्रपाणी आजोबा यांनी महाराज त्यांचा सांभाळ केला. लहानपणीच त्यांनी घर सोडलं आणि ते घराच्या बाहेर पडले असता फक्त देवाचं नामस्मरण. महाराज दत्तात्रय महाराजांची त्यांना भेट झाली आणि देवाची भेट झाल्यानंतर महाराज त्यांच्या जीवनामध्ये काय उणीव भासणार. तेव्हा श्रीखंड्या चंदन उगळी स्वखंड, पंढरीचा पांडुरंग. त्यांच्या घरी महाराज पांडुरंगाने पाणी वाहिलं, कारण की भक्ताशिवाय देवाला करमत नाही. त्याकरता माणसाने देवाचं भक्त बनावं आणि फक्त देवाचेच भक्त बनावं, कारण की आपल्याला हा जीव मिळालेला आहे. या जीवाला सगुण साकार जर बनायचा असेल, तर हा आत्मा परमात्मा जर बनायचा असेल, तर भगवत चिंतन केल्याशिवाय आपल्याला उपाय नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, असा महाराज हा अर्थ आहे. आणि एकनाथ महाराजांनी आपलं जीवन, त्यांचं जे जीवन आहे ते सार्थक केलं महाराज. तसं आपण सुद्धा आपल्या जीवनाचं सार्थक करूया. एकनाथ महाराज श्रीमंत होते, संत होते आणि शांतही होते. एवढी संपत्ती असताना गर्व नव्हता आणि एकनाथ महाराजांनी आपलं जीवन हे उत्कृष्ट असं जीवन ते जगले महाराज. आणि कीर्तिरूपी उरावे, मरावे पण कीर्तिरूपी उरावे, असं हे एकनाथ महाराजांची ख्याती. एकनाथ महाराज की जय.